नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये एक प्रोग्रामिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर ही आपली जावामधली नवीन सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण बेसिक प्रोग्रामिंग क्वेश्चन्स जे आहेत, जे स्टुडंट्सला विचारले जातात किंवा फ्रेशर्सला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके. हे खूप बेसिक क्वेश्चन्स असणार आहेत, जसं की तुमच्या स्टुडंट्सला प्रॅक्टिकलमध्ये असतात किंवा फ्रेशर्सला विचारतात किंवा जावाचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी विचारले जातात. ओके. तर तसे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. जस्ट आपली प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून. तर पहिला क्वेश्चन जो आज आपण सॉल्व्ह करणार आहोत तो आहे की स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे का नाही ते चेक करायचं आहे. ओके. तर मी एक ऑनलाईन एडिटर यूज करतोय. तुम्ही पण जर तुमच्याकडे इक्लिप्स नसेल किंवा काही सेटअप नसेल तर तुम्ही पण तुमच्या ब्राउझरमध्ये जाऊन program.meets.com वर जाऊ शकता आणि तिथं तुम्ही हा एडिटर यूज करू शकता. ओके. आणि तुम्ही पण प्रोग्राम लिहू शकता. इक्लिप्स वगैरे डाउनलोड करायची गरज नाही. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आता. तर प्रॉब्लेम आहे, आपल्याला चेक करायचं आहे की स्ट्रिंग पॅलेंड्रोम आहे का नाही. ओके. स्ट्रिंग पॅलेंड्रोम आहे का नाही हे चेक करायचं आहे. तर पॅलेंड्रोम म्हणजे काय, जर आपण एक एक्झाम्पल घेऊ एक स्ट्रिंगचं, जसं की रडार. ओके. आता रडारला जर तुम्ही स्पेलिंग बघितली, जर इकडून रीड केलं तर RADER आणि जर मागून पण रीड केलं तर RADER. ओके. म्हणजे दोघं फ्रंटने पण रीड केलं तरी RADERच आहे आणि मागून पण रीड केलं तरी RADERच आहे. ओके. तर तर पॅलेंड्रोम म्हणजे अशी स्ट्रिंग असते जिला पुढून पण रीड केलं आणि मागून पण रीड केलं तर स्पेलिंग सेमच असते. ओके. तर अशी स्ट्रिंग आपला पॅलेंड्रोम आहे का नाही हे चेक करायचं आहे. ओके. तर आपल्या प्रोग्रामला इनपुट काय राहील, इनपुट राहील एक स्ट्रिंग, आणि ती स्ट्रिंग आपल्याला पॅलेंड्रोम आहे का नाही ते चेक करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करू, एक फंक्शन लिहू. ओके. ते स्टॅटिक फंक्शन असेल. ओके. पब्लिक स्टॅटिक. आता आपण स्ट्रिंग पॅलेंड्रोम आहे का नाही हे रिटर्न करणार आहोत. ओके. तर मग आपण असले तर ट्रू रिटर्न करू, नसेल तर फॉल्स रिटर्न करू. म्हणजे आपलं रिटर्न टाईप काय झाला, बुलियन. आणि फंक्शनचं नाव चेक पॅलेंड्रोम. चेक पॅलेंड्रोम. आता ह्याला लागेल आपल्याला एक इनपुट स्ट्रिंग. ओके. तर हे फंक्शन काय करेल, एक स्ट्रिंग इनपुट घेईल. बरोबर. स्ट्रिंग आणि त्याला नाव देऊ आपण टेस्ट. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रिंग चेक करायची, म्हणजे एक एक कॅरेक्टर चेक करायचं आहे आणि आपल्याला चेक करायचं की पुढून जरी रीड केली आणि मागून जरी रीड केली तरी सारखं आहे. तर एक अप्रोच काय असेल की तुम्ही काय करा, स्ट्रिंगला पहिले पुढून रीड करा RADER आणि मग मागून रीड करा. ओके. आणि दोघं जर सारखं असले तर तुमची स्ट्रिंग पॅलेंड्रोम आहे. हा एक अप्रोच. पेक्षा आपण एका सिंगल फॉर लूप मध्ये कसं चेक करता येईल ते बघू. ओके. तर आपण काय करू, स्ट्रिंगचा कॅरेक्टर चेक करायचा आपल्याला. ओके. आणि तुम्ही जर क्लोजली बघितलं तर आपल्याला काय चेक करायचं, पहिला आणि शेवटचा बरोबर पाहिजे, मग लगेच दुसरा आणि शेवटून दुसरा बरोबर पाहिजे, आणि तिसरा जर ऑड नंबर आहे. आता ऑड नंबर म्हणजे काय की स्ट्रिंग मध्ये 5 कॅरेक्टर आहे तर मध्ये एकच कॅरेक्टर उरेल, राईट. जर ऑड आहे तर मध्ये एकच उरेल. जर इव्हन आहे तर मधात 2 कॅरेक्टर उरतील. तर तो मधला कॅरेक्टर आणि इथं अजून एक कुठला तरी कॅरेक्टर असेल. ओके. जर मी इथं डी टाकला अजून. ओके. तर ही इव्हन कॅरेक्टरची स्ट्रिंग झाली. म्हणजे आता इथं 6 कॅरेक्टर झाले. तर RADDAR आणि RADDAR पुढून वाचला आणि मागून वाचला काय सारखंच आहे. तर ह्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, पहिला शेवटून दुसरा सारखे पाहिजे आणि तिसरा आणि हा तिसरा सारखा पाहिजे. ही तर आपली स्ट्रिंग संपली. पण जर ऑड आहे तर आपल्याला बघायचं आहे की मधला एकच कॅरेक्टर आहे. ओके. मग तो काही मॅटर करत नाही, मधला कॅरेक्टर काही असो, कारण की तो पुढून वाचला काय मागून वाचला काय सारखा असेल. ओके. ते एवढं लक्षात ठेवा फक्त. तर आपण काय करू, एक फॉर लूप घेऊ. ओके. फॉर एंड आय. आता फॉर लूप आपल्याला किती वेळा म्हणजे चेक करायचं आहे आपल्याला एक्झॅक्टली. आता आपल्याला एकाच टाइमाला पहिला आणि शेवटचा चेक करायचा आहे, मग दुसरा आणि शेवटून दुसरा चेक करायचा आहे, राईट. तर म्हणजे आपल्याला पूर्ण स्ट्रिंग पर्यंत पूर्ण 5 कॅरेक्टर चेक करायची गरज नाही. आपण एकाच वेळेस पहिला आणि शेवटचा चेक करतोय, म्हणजे एक्झॅक्टली हाफ वेळा आपल्याला चेक करायचंय. तर स्ट्रिंगची लेंथ जी असेल त्याच्या हाफ टाइम आपल्याला चेक करायचंय. मग आता हिची लेंथ काय, 5. 5ला जर मी 2ने डिवाइड केलं तर काय येतं, 2 येतं, राईट. प्रोग्रामिंग टर्म्स मध्ये विचार केला तर 2 येतं. ते 2.5 येतं, पण आपला इंटिजर असेल म्हणून 2 येईल तो, राईट. तर 2 येईल आणि मग आपल्याला काय 0 1 2 पर्यंत चेक करायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला 1 2 बस एवढंच चेक करायचं आहे आणि हा चेक करायची गरज नाही. आणि जर 6 असला असता तर 6 डिवाइड बाय 3 म्हणजे 0 1 2
म्हणजे 3 पर्यंत आपल्याला इटरेट करायचं. 6/2 3 येतं बरोबर, म्हणजे 3 वेळा आपल्याला चेक करायचं. तर इंट आय इक्वल टू 0, ओके, आणि आय लेस दॅन और इक्वल टू, आता आपली स्ट्रिंगची जी लेंथ आहे डॉट लेंथ, ठीक आहे, स्ट्रिंगची लेंथ हा फंक्शन आहे डिवाइड बाय 2, कारण की एकाच वेळेस आपण 2 कॅरेक्टर चेक करतोय म्हणून. ओके, लेंथ डिवाइड बाय 2 आणि आय प्लस प्लस, ठीक आहे, हा झाला आपला फॉर लूप. आता पहिलं कॅरेक्टर, आता आय 0ला पॉइंट करतोय म्हणजे आय काय चेक करेल, आर चेक करेल. मग आय 1 होईल, मग तो ए चेक करेल. तसं आय 0 पासून वाढतोय तसं आपल्याला अजून एक व्हेरिएबल लागेल जो इकडून मागून चेक करतोय, राईट. म्हणजे तो मागून येईल आणि आय पुढून येईल, आणि तसं चेक करून मग आपण पहिला आणि शेवटचा चेक करतोय. पहिला म्हणजे इकडून फ्रंट मधून दुसरा आणि बॅक मधून दुसरा असं चेक करू. ओके, जे डिक्रीमेंट होईल, जो हा व्हेरिएबल आहे जो मागून चेक करेल तो असेल, तो डिक्रीमेंट होईल, आणि जो पुढून येईल तो इन्क्रीमेंट होईल. ओके, तर मी अजून एक व्हेरिएबल घेतो, तुम्ही इथं घ्या किंवा फॉर लूप मध्ये डिक्लेअर करा, काही फरक पडत नाही. फॉर लूप मध्ये म्हणजे इथं फॉर लूपच्या डिक्लेरेशन मध्ये, तर इंट जे इक्वल टू, तर जे आपल्याला शेवटून चेक करायचं, राईट. मग तो काय होईल, टेस्ट डॉट लेंथ, सॉरी, जे कुठून आला पाहिजे, मागून आला पाहिजे, राईट. तर टेस्ट डॉट लेंथ -1, तर जे आता इथं पॉइंट करतोय शेवटच्या इंडेक्सला. ओके, आता आपल्याला काय चेक करायचंय, इफ टेस्ट डॉट कॅर ॲट आय इक्वल टू कमांड सी टेस्ट डॉट कॅर ॲट जे. ओके, आपल्याला जे चेक करायचंय ते करतोय बरोबर आपण, आर आणि आर. आता जे इथं पॉइंट करतोय, आय इथं पॉइंट करतोय, म्हणजे आर आणि आर बरोबर आहे का ते चेक करतोय. मग परत आय इन्क्रीमेंट होईल आणि जे डिक्रीमेंट होईल, जेला आपल्याला इकडे घेऊन जायचंय. मग आपण असं जर असलं दोन्ही मॅच झाले तरच पुढे जाऊ, जर दोन्ही मॅच नाही झाले तर आपल्याला माहिती आहे की ही पॅलेंड्रोम नाही. ओके, लेट्स से इथं आर आहे आणि इथं आर नाहीये, तर आपल्याला पुढचं चेक करायची गरजच नाही, कारण की आपला पहिलेच कॅरेक्टर मॅच होत नाही, म्हणून आपल्याला माहिती आहे की ही स्ट्रिंग पॅलेंड्रोम नाही. तर सक्सेस सिनारो टेस्ट करण्यापेक्षा जर तुम्ही नेगेटिव्ह सिनारो टेस्ट केला, ओके, जसं की आता मी इथं चेक केलं आर आणि आर आहे तर पुढे जायचं. ओके, आणि जर नाहीये, जर हा आर आहे आणि इथं ही हा लास्टचा कॅरेक्टर आर नाहीये, म्हणजे आपल्याला माहिती आहे स्ट्रिंग पॅलेंड्रोम नाही, तर आपल्याला रिटर्न फॉल्स करून द्यायचं. ओके, आणि जर हे सगळेच मॅच झाले म्हणजे आपला फॉर लूप पूर्ण त्याच्या हाफ पर्यंत आला, तर आपल्याला माहिती आहे की सगळे कॅरेक्टर मॅच झाले, फॉर लूप आपल्या हाफ पर्यंत फिरला आहे, म्हणजे सगळी स्ट्रिंग बरोबर आहे, ती पॅलेंड्रोम आहे. तर आपल्याला फॉर लूपच्या बाहेर काय करायचं, रिटर्न ट्रू. ओके, म्हणजे फक्त तुम्ही काय होतंय की जर कुठेही एका ठिकाणी मॅच नाही झाला तर लगेच आपण फॉल्स रिटर्न करून देतो, कारण की आपल्याला पुढे चेक करायची गरज नाही. बट जर तो मॅच होत गेला तर आपण काय हाफ पर्यंत जातोय, राईट. फॉर लूप आपला हाफ पर्यंत जातोय, 1 2 3 पर्यंत. जर मॅच झाला परत पुढे गेला, हा मॅच झाला पुढे गेला, हा मॅच झाला पुढे झाला, आणि इथं आपला फॉर लूप संपला. म्हणजे सगळे मॅच झाले तरच आपला फॉर लूप पूर्ण फिरेल. ओके, ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. सगळे कॅरेक्टर मॅच होत आहे पुढून आणि मागून, तरच ती स्ट्रिंग पॅलेंड्रोम आहे, तरच तुमचा फॉर लूप पूर्णपणे फिरतोय. फॉर लूप पूर्ण फिरला म्हणजे तुमचे सगळे कॅरेक्टर मागून आणि पुढून मॅच होत आहे, म्हणून ती स्ट्रिंग पॅलेंड्रोम आहे. आणि जर कुठलाही एक मॅच झाला नाही तर आपण रिटर्न काय करतोय, फॉल्स. म्हणजे आपण पुढे जात पण नाही, तिथंच ब्रेक करून टाकतोय प्रोग्रामला आणि सांगून देतोय फॉल्स आहे. ओके, तर ही आहे आपली पॅलेंड्रोमची पॅलेंड्रोम ट्रेस करण्याची मेथड. आता एक मिसिंग याच्यातून फक्त आपल्याला काय चेक करायचंय, जर ट्रू असेल तर आपल्याला काय करायचं, जे मायनस मायनस पण करावं लागेल, राईट. कारण की आता आय तर इथं प्लस प्लस करतोय आपण, एकदा फॉर लूप फिरला आपण दुसऱ्या वेळेस आय प्लस प्लस करतोय, पण जे ला पण मायनस करावं लागेल ना, कारण की जे आपला मागून एक एक चेक करत येत आहे, तर जे ला मायनस करावं लागेल. ओके, तर आता ही मेथड झाली आहे, होपफुली ही चालली पाहिजे. आता आपण ही स्ट्रिंगला एक स्ट्रिंग पास करू. ओके, स्ट्रिंग पास करू. लेट्स आपण पहिले
पॅलिंड्रोम वाली स्ट्रिंग पास करू, पॅलिंड्रोम वाली स्ट्रिंग पास करू आणि याला रन करू. हे काहीतरी एरर आहे, लेनची स्पेलिंग चुकली. ओ, आपण प्रिंट केलंच नाही काही. ओके, तर आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचंय. जे काही रिटर्न केलं ते प्रिंट करायचंय. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. आणि हे जे काही आहे त्याला आपण प्रिंट करू. ट्रू किंवा फॉल्स आलं त्याला आपण प्रिंट करू. ठीक आहे, ट्रू आलं. अरे हॅलो वर्ल्ड काय येतोय, ट्रू आलं. आपली स्ट्रिंग आहे, पॅलेंड्रोम आहे, बरोबर. आता मी एक अशी स्ट्रिंग पाठवतो जी पॅलेंड्रोम नाहीये. आता लेट सगळे त्याला रॅन्डम पाठवून देतो, माझंच नाव पाठवतो घनश्याम. हे पॅलेंड्रोम नाहीये. जर तुम्ही पुढून वाचलं तर जी एच ए पासून स्टार्टिंग होते आणि मागून वाचलं तर एम पासून स्टार्टिंग होते. तर हे फॉल्स आलं पाहिजे. ओके, फॉल्स आलं. तर असे तुम्ही कुठली पॅलेंड्रोम स्ट्रिंग चेक करू शकता. आर ए डी डी ए आर. आता हे ऑड वाला एक्झाम्पल बघितलं तर आपण आर ए डी आर. आता आर ए डी डी आर हे इव्हन वाला एक्झाम्पल बघू. ठीक आहे, आता हे ऑनलाईन आहे म्हणून थोडंसं आउटपुट द्यायला उशीर लागतोय. ओके, ठीक आहे. तर ट्रू आला. ठीक आहे, तर हा आहे तुमचा पॅलेंड्रोम स्ट्रिंग चेक करण्याचा प्रोग्राम. ओके, होपफुली तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला कुठे वाटलं असेल की कुठला पार्ट समजला नाही तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. ओके, तर फंडा खूप सिम्पल आहे. आपण काय चेक केलं, पुढून आणि मागून कॅरेक्टर सेम आहे का एवढं चेक केलं फक्त. ओके, पुढून आणि मागून जर मॅच झाले तर परत इकडून एक इंडेक्स कमी केला आणि पुढून एक इंडेक्स वाढवला आणि परत ते कॅरेक्टर चेक केले. आणि जर परत मॅच झाले तर तेच केलं, पुढून मागून त्याच इंडेक्स चेक केले. म्हणजे पुढून पहिला, मागून पहिला, पुढून दुसरा, मागून दुसरा, असे चेक करत करत आलो आणि एकदम मिडलला आलो. मिडलला जर ऑड आहे तर तो एकच कॅरेक्टर उरेल, जर इव्हन आहे तर दोन कॅरेक्टर उरतील आणि ते पण जर मॅच झाले म्हणजे तुमचा फॉर लूप जर पूर्ण फिरला म्हणजे तुमची स्ट्रिंग पॅलेंड्रोम आहे. जर फॉर लूप कुठंतरी महत्वाच ब्रेक झाला म्हणजे आपल्याला कळलंय की कुठला तरी एक कॅरेक्टर पुढून किंवा मागून मॅच होत नाही. ओके, म्हणून जिथं मॅच होत नाही लगेच आपण फॉर लूपच्या बाहेर पडतो. ओके, तर हा एक वे आहे पॅलिंड्रोम टेस्ट करण्याचा. ओके, बरेचसे वे आहेत, आपण एका वेने हे टेस्ट केलं की स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे का नाही. ओके, तर हा होता पहिला प्रॉब्लेम. आपण असेच बेसिक बेसिक क्वेश्चन जावाचे सॉल्व्ह करत जाऊ. जर तुम्हाला अजून बेसिक पाहिजे की फॉर लूप कसा असतो, इफ एल्स कसं वर्क करतं, तर तुम्ही माझी बेसिकची सिरीज आहे जावा इन मराठी, त्याच्यातले प्रोग्राम बघू शकता, त्यातले व्हिडिओज बघू शकतात. ओके, तर भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.